विधान परिषदेच्या उमेदवारीची घोषणा ही भाजपने केलेली आहे, तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे सुद्धा सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। सीमा, राष्ट्रवादीच्या पदरामध्ये 2 जागा पडलेल्या आहेत। खरं तर एकच जागा मिळणार अशी सध्या माहिती होती, मात्र तरी सुद्धा त्यांना यश मिळालेलं आहे। 2 जागा त्यांना मिळालेल्या आहेत। कशा सध्या घडामोडी सध्या राष्ट्रवादीच्या गोट्यामध्ये घडतात? नक्की श्वेता, खरं तर 17 पैकी राष्ट्रवादीला 3 जागा मिळाव्यात अशी भूमिका राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची होती आणि 3 जागांसाठी वरिष्ठ नेते जे आहेत ते प्रयत्न करत होते। मात्र शेवटी 2 जागांवरती राष्ट्रवादीला समाधान मानावं लागत आहे। सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रायगड रत्नागिरीच्या जागेसाठी प्रचंड आग्रही होते आणि एका जागेसाठी ते लॉबिंग करत होते, मित्रपक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेत होते आणि अखेर राष्ट्रवादीसाठी रायगड रत्नागिरीची जागा त्यांनी खेचून आणली आणि त्या ठिकाणी आपल्या मुलाला उमेदवारी जी आहे त्यांनी निश्चित केलेली आहे। खरं तर रायगड रत्नागिरीमध्ये आपल्याला माहिती आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सुरुवातीपासूनच रस्सीखेच होती आणि अजूनही म्हणजे आजच्या घडीला देखील शिवसेनेचे जे त्या ठिकाणचे जे नेते आहेत त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे। त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून अनिकेत तटकरे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे पुण्याची देखील जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आलेली आहे। खरं तर त्या ठिकाणी भाजपने दावा केलेला होता, जर ती भाजपला जागा जर मिळाली असती तर राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात कुठेतरी भाजपने केली आहे अशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्या असत्या। मात्र चर्चा झाल्यानंतर त्या जागेचा देखील पेच जो आहे तो सुटलेला आहे आणि विक्रम काकडे यांना त्या ठिकाणाहून उमेदवारी जी आहे ती काल रात्री जाहीर झालेली आहे। कोर कमिटीची बैठक झाली, वरिष्ठ नेत्यांमध्ये नावांवरती चर्चा झाली आणि त्यानंतर विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। पार्थ पवार यांचे जवळचे ते मानले जातात, उद्योग क्षेत्रात त्यांचं एक चांगलं नाव आहे, पुण्यात त्यांचं नाव आहे, त्यामुळे त्यांना उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। मात्र एकीकडे विक्रम काकडे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होत असताना सुनील टिंगरे असतील, विलास लांडे असतील, दीपक मानकर असतील यांच्यामध्ये खरं तर नाराजीचा सूर आहे। कारण हे जे नेते आहेत तर सुरुवातीपासूनच लॉबिंग करत होते। सुनेत्रा पवार यांनी तर यांची 1-to-1 भेटसुद्धा घेतलेली होती आणि त्यानंतर देखील संधी जी आहे ती हुकलेली आहे। सुनील टिंगरे खरं तर मागच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सुद्धा ते इच्छुक होते, स्वतःची लॉबिंग करत होते, मात्र त्यावेळी देखील संधी हुकली आणि याही वेळी त्यांची संधी हुकल्यामुळे पुण्यामध्ये नाराजीचा सूर जो आहे तो उमटू शकतो। मात्र सध्या 2 नावं ही निश्चित झालेली आहे। खरं तर दोन्ही नावांची चर्चा सुरुवातीपासूनच होती आणि आता शिक्कामोर्तब झालेला आहे। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात येतील। जसं मी आधी सांगितलं की रायगड रत्नागिरीमध्ये जरी अनिकेत तटकरे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं असलं तरी, जरी त्या जागेचा तिढा सुटलेला असला तरी काल नंदनवनवरती अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या। महेंद्र दळवी असतील किंवा मग भरत गोगावले असतील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीने राष्ट्रवादीला जागा सोडण्यात आलेली आहे यावरून नाराजी व्यक्त केली। तर त्यावेळी बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित नेत्यांना सांगितलं की वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहा, सध्या ही जागा सोडण्यात आलेली आहे, मात्र राष्ट्रवादीला कुठेतरी मदत करायची आहे असा त्यांचा सूर होता। मात्र नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आणि कशा पद्धतीने आता अनिकेत तटकरे यांच्यासाठी मित्रपक्ष म्हणून शिवसेना उतरते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी सीमा, आपण जसं सांगितलेलं आहे सुरुवातीला रस्सीखेच होती, मात्र आता राष्ट्रवादीला ती जागा गेलेली आहे रायगड रत्नागिरीच्या आणि त्यामुळे आता या संदर्भात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून कशा पद्धतीने सहकार्य केलं जातं हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।